नमस्कार मित्रांनो, आज भाग्यनगरमध्ये आलेलो आहे. तर कागद वासरात मला तर घेण्याचं असेल तर तुमच्या वासरात नाव काय? माणिक माणिक. ही आपण सांगली येऊन आणला खरेदी आहे का? खरेदी आहे. कितीची खरेदी आहे? ही खरेदी आहे 1.25 लाख आहे. 6 लाख आहे. मग मैदानात तयारी काय नाही चालू अजून कसं झालं पहिलं असल्यामुळे त्याला लवकर नंबर झाला नाही आणि आता झोपायचा म्हणतो तर आता बैल झाली जी आता त्याला द्याच आहे द्यायचं आहे? आता काय आता पोरांनी बाहेर जायचं आता बैलाला अड्डा बास काय होतं या बैलाच्या अड्ड्यामुळे पोरांची जिंदगी वेस्ट व्हायला लागली. यांची प्रगती काय होईना बैलच करत बसते. मग बैलात गुंतल्यानंतर हा मोठा प्रश्न मोठं लग्न यावाला सुद्धा लय आणावं लागतंय मुलांची. बैलगाडी क्षेत्रात सुद्धा बैलगाडी क्षेत्रात म्हणजे काय बघताय तुम्ही कसं आहे वाईट परिस्थिती की काय आहे. परिस्थिती सगळ्या नाही त्या समजा दिवस काय सारखं नसत्यात असं. वासर आणून किती दिवस झाले? हे आणून झालं की 8 महिने झाले. 8 महिने झाले. 8 महिने झाला म्हणजे सतत महिने पळायसाठी झालं आदतसाठी पण ते नाही आपल्याला जमलं बैलावर त्याच्या वेळ बसला नाही बैलावर आपल्याला. आता पळवणार आहे का नाही त्याला? आता पळीव ते कसं होतंय पूर्ण आता बाहेर जाईल म्हणजे ह्याला लक्ष द्यायला कोण नाही असं झालं. बैल तेवढी 2 ठेवणार आहे घरच्या इथे. हे एक मोठी बैलच पळते. दुसरा एक दिलाय मी दुसरा एक आणला होता पळायलाच आणला होता तो घाटात दिलाय कराड साईडला. हा कराड साईडला दिलाय तो बाहेर त्यांच्याकडे दिला तिकडे पळवायला दिलाय बाहेर. काही नाही काय होतंय 4 असल्यामुळे मिळ बसत नाही यांचं. मग बैल न्यायची का वासर न्यायची आणि माणसं लक्ष कापूर पडतंय त्यामुळे आपण लक्ष घेणं कमी आहे. म्हणून त्यामुळे आम्ही आपले 2च बैल ठेवणार आहे. बैलच तेवढी आपली मोठी तर वासराच्या नादाला काय लागणार नाही. आणि माझ्या आताच माझ्या वडिलापासून आज्या पंजापासून आमच्यात बैल आहेत. जुजाची बैल होती आमच्या वडिलापाशी. आमच्या वडिलांनी कायम 4 बैल होती आणि आम्ही गावातनं परगावात तेव्हा मोठ्या गाड्यात आम्ही नंबर कधी सोडलं नव्हतं. लोकांनी गाड्या लाकडी गाड्या अशी बैल होती माय म्हणजे जुन्या काळापासून आमच्या म्हणजे आज्या पंजापासून बैल आहे ती परंपरा आहे. हा म्हणजे 3री डोळी आमची बैलातच आहे आणि आता आमच्या मुलांची डोळी 4थी. त्यामुळे बैलाचे काय आमच्यात कधी कमी होणार नाही. हाय 2 तर टाच बैल राहते आमची असं आहे. आणि आम्ही बैल जर सोडली तर आमच्या गावचा बिंदूर पूर्ण बंद झाला. आमच्यातली बैल गेली म्हणजे गावचा बिंदूरच पूर्ण बंद झाला. या आम्ही वडिलाच्या नावासाठी आणि बैल आम्ही हलवणार नाही. हाय तोर आम्ही हाय तोर आमची पोरं पण तीच करणार. पण आता पोरं बाहेर गेली पाहिजे ती जरी गेली तरी आम्ही गडी ठेवून बैल ठेवणार आहे. बैल हलवत नाही असं आहे. काढायचं आहे ना मैदानातच काढायचं. हो काय तोड